खरं पिटबुलला असं कधी खेळत, पण हे कुत्रे आहेत ना जेवढे चांगले शांत तेवढे जास्त सगळ्यात जास्त खतरनाक. एवढं खतरनाक आहे ना कुत्रं की माणसाला मारायची पावर ठेवते ते. जर त्या तोंडामध्ये समजा आपली मान जर आली ना तेवढी तोंड टाकायचा दम आहे त्याच्यामध्ये. पण सध्या हे लहान आहे तर चला जास्त उगस्त आहे. गुरगुर करतोय ते. भाव ना नेपाली समोसा नाही, नेपाली समोसा आहे. हमारे यहाँ अलग होता ना, इसकी वजह से. सगळी फ्रेश झालो, उठलो, बाथरूमला गेलो, आलो, मग ब्लॉगची सुरुवात करत आहे. स्लीपिंग बॅग बी थंडी पडली. हे काय तर मित्रांनो आजचा काही असा आपल्या दिवसाचा सुरुवात. ओके बोला हर हर महादेव. हे माझ्या स्लीपिंग बॅगचं आहे, हे तिकडे होतं त्यामुळे भावनं एक असं एक इज्जतीमध्ये टोचून इथं ठेवलं असं झालं. ती इज्जत आहे आम्हाला. आमचं थोडं वेगळं प्रकार आहे. म्हणजे ट्रेनच्या मधात रेषा इकडे तिकडे डायरेक्ट बाउंड्री आहे. इथं पाय आला की पाय उचलून डायरेक्ट तिकडे पाय गेला की झटक्यात पाय इकडे ट्रेनच्या इकडे कोपऱ्यात लागून जाते माहिती आहे. आणि इकडे पायला की डायरेक्ट एका झटक्यात तिकडे ट्रेनच्या तिकडे डायरेक्ट कोपऱ्यात पाय. तर असं काही मित्रांनो आपलं सामान तिकडे काय बॅग आहे. बॅग ती उस्ताची होती म्हणून बॅग ठीक आहे ती इथं. बॅग बी लोक फेकून ट्रेनच्या बाहेरच तिथे. माणसाला हे बॅग मला वाटतं इथं कोणाची तरी आहे. रातभर उस्ताची होती तर. चला मित्रांनो फटाफट आवरतो आणि निघायचं आपल्या इथून. बघा असा काहीतरी बाहेरचा नजारा. बाहेर तिकडे साईडनं हॉटेल, इकडे साईडनं हॉटेलचे रूम. ठीक आहे तर चला लगेच टाईमला लावतो. संध्या आता काही नको सायकल म्हणजे आणा, स्वतःची सायकल स्वतः आणा. मग पाहू ना तुमचा तो थांबा ना. हे बा एकट्याने सायकल आणणं चालू आहे. आता गणेश भाऊची वारी येते काय की या लागते. मग इकडे तिकडे डोलून गाऊन राहिले. काय काही बी नका हे आपली सायकल शिमानोची आहे माहिती आहे का डायरेक्ट. भावांनो आपण या हॉटेलवरती रात्री थांबलो होतो. हॉटेलच्या बाजूला टेंट लावलं होतं आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं. ओ भाई साहब किती सुंदर आहे. तुम्ही पण एक वेळ बघा. हे बघा बर्फाचे पहाड. कॅमेरा नाही दाखवू शकत जो नजारा पाहू आलो समोरचा. जर समोर जातो आणि जर नजारा परत दिसला, कारण की सेम रूल ना आपल्याला जावं लागते, तर नक्की दाखवण. हे बघा आमच्या दोघांच्या फुल लोडेड सायकल तयार एकदम. आणि गणेश भाऊचे 2 स्पोक तुटले. आपलं सायकल ओके आहे कारण की आपली सायकल शिमानोची ओरिजिनल आहे. डुप्लिकेट सायकल आहे ही. 20,000ची आहे. 10,000 कुठं 20,000 कुठं. भाऊ पैशांचा फरक असतो म्हणून सांगतो, क्वालिटी मॅटर करते. पाहून घ्या. फरक असतो. बोल्यावर लक्ष नका देऊ तुम्ही. बोल्यावर लक्ष नका देऊ. चॅनल आपलं ऐकायचं फक्त. खरं सांगतो मला छटाक मध्ये नाही 1 किलो मध्ये फरक आहे ना भाऊजी. पब्लिक ऐकते. आता कमेंट मध्ये सांगा 1 छटाक काय 1 किलो मला सांगा आता. भाव नो मी काय म्हणतो 1 किलो कापूस हो आणि 1 किलो आलू कोणचं वजन जास्त राहील. तुम्हाला म्हणून सांगतो रे आपली सायकल ब्रँड. अरे भावांनो कंपनी पाहून घ्या. कंपनी मॅटर करते. चायना आहे हो. क्या क्या आता चावल के साथ में दाल आएगा, चोखा आएगा. कितने में आएगा? 200 रुपये. वो खाना होगा, वो फुल खाना. अभी वो खाना खा के जमे का नहीं. अभी तो ढकेल नहीं है ना साइकिल. फिर वो फुल जाता है पेट. फिर वो फुल होता है. ऐसा बोल को कुछ नाश्ता कर लो. समोसा कितने का है? समोसा 30 रुपीज इन नेपाली. समोसा केवढा पाहिजे?
नाही म्हणलं. घ्या मग 2 घेऊ. आपली कलटेट म्हणजे जुन्नर फरक आहे. भाव ना नेपाली समोसा नहीं नेपाली समोसा है हमारे यहाँ अलग होता है ना इसकी वजह से बोला नेपाली समोसा. आता समोसा खाऊ राहिलो 30 रुपयाला एक. आपल्या इथं 7 रुपयाला एक, इथं 30 रुपयाला एक आहे. तर भावना आता इथं समोसे घेतले आणि ते बोलले की आमच्याकडून तुम्ही एक चहा घ्या. त्यांनी चहा गेला. तर इथं चहाची किंमत कमी जास्त 30 ते 40 रुपये. त्यांनी आम्हाला एक चहा फ्रीमध्ये दिला. आम्ही 2 समोसे खाल्ले इथं. नाही खरंच बरं वाटते कोणी मदत केल्यावर मित्रांनो. खरंच नाश्ता केला आणि त्या मावशीने आपल्याला एक चहा आणि एक पाण्याची बॉटल दिली. बघू शकता पाण्याची बॉटलची किंमत तरी कमी जास्त 70 ते 80 रुपये पाण्याची बॉटल आहे. आणि एक चहा कमी जास्त आहे 40 रुपयाला 30 ते 40 रुपयाला. तो म्हणजे तरी जास्त कमी जास्त 80 90 100 110 120 रुपयाचं कमी जास्त त्यांनी आम्हाला फ्रीमध्ये दिलं. खरंच भावांनो कोणी मदत करते तर बरं वाटते. कारण की आम्ही एवढे दिवस झाले ट्रॅव्हलिंग करू आलो असे कमीच भेटत नाही. आता ज्या हॉटेलमध्ये नाश्ता केला ना आम्ही 2 जण कडक मराठी बोलत होतो. कडक मराठी आपलं जे गावठी आहे ते सगळं. एक माणूस आला हो का तुला कळतं का कॉलर बोलत होता असं तसं हे ते. त्यांना आमच्याकडे पाहिलं ना आम्हाला इग्नोर केल्यासारखं केलं. कोणत्या गोष्टीचं घमंड रे भाव आहे हो. मसनातच जाणार आहे सगळे एक दिवस. काही कुठल्या गोष्टीचं घमंड करून काही फायद्याची गोष्ट नाही. आता भारतापासून कमी जास्त तर नाही पण बोलतो आपल्या महाराष्ट्रापासून आम्ही कमी जास्त 1500 किलोमीटर दूर आहे. कुठल्या गोष्टीचं घमंड आहे एवढं. भाऊ तू 4 चाकीत आला म्हणून आणि आम्ही 2 चाकीवर आहे म्हणून. बरं आहे पा लोकांच्या पाहण्याचा नजीर या. अरे भाऊ नेपाळ मधली माणसं आपल्याला मदत करते पण आपलीच माणसं काय अशी आहे ती आपल्याला बघूनच लागणार प्रयत्न. कशाचा जायचंय कुठं तिथं हा सगळ्यांना जाणार नाही. घरी पण तिथं जाणार आहे. तुम्ही पण तिथं जा. मातीतच जाणार आहे. काही कुठल्या गोष्टीचा कमेंट करू नका. तेच ना मला एक नाही समजलं नेमकं घमंड कोण्या गोष्टीचा केला नेमकं समजलं नाही मला. काहून आम्ही साधं बोलतो म्हणून किंवा आम्ही साधं राहतो म्हणून. जाऊ द्या परिस्थिती भाग पाडते मित्रांनो. खरी गोष्ट असो आम्ही सूटबूटमध्ये असतो ते पण आमच्यासोबत बोलले असते नाही गणेश भाऊ. हे पण होऊ शकते. असो मित्रांनो बघा तुमच्या प्रक्रिया काय आहे त्याच्यावर नक्की कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे बोला हर हर महादेव. मित्रांनो तो रस्ता पहा. त्या रस्त्यावर सायकल लोटत आलो आम्ही. असे इकडून असे लोटत समोर आलो. हा रस्ता अजून इकडे पलीकडे. मित्रांनो घाट लय डेंजर आहे. रोड लय डेंजर आहे. तरी खरंच अंगामध्ये एक अलगच पॉवर आहे की नाही तुला करून दाखवायचं म्हणजे दाखवायचं. कारण की मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातले खूप असे सायकल रायडर आहेत जे भाऊ लोक 100% कोणी नेपाळला जास्त करून येत नाही. सगळ्यात फर्स्ट जे आले होते ते जेवढी माझी आयडिया आहे की आपले विलास भाऊ वागचौरे ते आले होते आणि त्यांच्यामुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये सायकल रायडिंगचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढलं आहे. खरंच खूप भारी माणूस आहे. दादासोबत 2-3 वेळ बोलणं झालं. सल्यूट आहे त्यांना. खरंच काय माहिती माझा व्हिडिओ बघताय की नाही बघताय तर पण खरंच दादा प्राऊड वाटते तुम्हाला की तुमच्यामुळे सायकल रायडिंग आली. तुमच्यामुळे मी सायकल घेऊन इथे आहे माझी नेपाळमध्ये सायकल रायडिंग करतो आहे. त्यांनी पण पशुपतीनाथ केलं आहे काठमांडू केलं आहे. त्यांनी फक्त मुक्तीनाथ नाही केलं. आणि त्यांना 2-3 काहीतरी स्ट्रिप्स आणि ट्रिक्स सांगल्या जे नेपाळमध्ये तुम्ही आले तर नक्की वर्किंग करसान. ते पण ऐकून भारी वाटलं. इथं नेट लिमिटेड आहे. ते काय करत होते माहिती आहे का त्यांना कांदा कापू लागायचे. त्यांना काहीतरी काम करू लागायचे हॉटेलमधलं हॉटस्पॉट घ्यायचे आणि त्यांचे व्हिडिओ अपलोड करायचे. खरंच एक वेगळं संघर्ष होतं त्याचं पण. कारण की ते आतापासून आम्ही आता आलो आहे ते आमच्या अगोदर 2 ते 3 वर्ष अगोदर आले होते. खरंच पण एक कसं एक वेगळीच हे राहते की सोलो ट्रॅव्हलिंग आणि डुओ ट्रॅव्हलिंग याच्यामध्ये खूप जास्त जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो. खरंच विलास भाऊ सल्यूट आहे तुम्हाला. विचार करूनच की सोलो ट्रॅव्हलिंग तुम्ही नेपाळमध्ये कसं. तर भावांना हे बघा मित्राचा फोन आला गावातून शंकरचा.
आता मला असं वाटलं की मी नेपाळला आलो सायकल घेऊन, लय चांगलं काम केलं असं तसं. शंकर काय बोलला तू, परत बोल एक वेळ. हॅलो. कायच गरज होती जायची, रिकामा कायच गरज होती जायची, रिकामा मस्त 1000 रुपये रोज चालू होता इकडे, तुला घ्यायला गेला तिकडे, घेणं देणं. अजून मस्त भावा इकडे मशीनरी एका मशीनवर ती घ्यायला गेलो असतो दोघं जण, 2-3 हजार घरी आणले असते. तर भाव हो, मला असं वाटलं साला मी नेपाळला आलो सायकल घेऊन, मला असं स्वतःवर प्राऊड वाटत होतं या गोष्टीचं. पण जे मला माझी खरी रिॲलिटी आहे ना, ते मला मग गावातल्या मित्राला, लहानपणच्या मित्राला फोन करून असं वाटते की ते लगेच आपली जी रिॲलिटी आहे ते सगळी दाखवतात. एका मिनटात त्याला फोन केला, मला जास्तच गर्व वाटत होतं. त्यानं डायरेक्ट 1-2 शब्दात डायरेक्ट सगळं गर्व डायरेक्ट आभाळातून डायरेक्ट खाली आलो मी, की नाही यार खरंच ही गोष्ट खरी आहे की मी जर चंद्रावर गेलो तरी मग गावातले लोक काय म्हणतील माहिती आहे काय मोठं काम केलं त्यानं, काय तीर मारला, गेला होता त्या शोकासाठी, आला फिरून, असंच केलं. पण जेव्हा मी माझ्या संग्रामपूर तालुक्याचं नाव आणि बुलढाणा जिल्ह्याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजवीन ना, त्या दिवशी खरंच प्राऊडनं बोलीन मी की नाही मी काहीतरी करून दाखवलं म्हणून. शंकर तुला काय वाटते या गोष्टीवर, करीन की नाही? नक्की तुम्ही असंच मला बोलत राहा, म्हणजे मला मोटिवेशन भेटेल या गोष्टीपासून. नाही काय वादा नाही, फुल सपोर्ट आहे आमचा तुले, काहीच वादा नाही. तू जे करशील त्याच्याबद्दल तू काही करशील, हां फुल सपोर्ट राहणार आहे तुले. बरं धन्यवाद भाऊ, असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो. खरंच भारी वाटते रे. अय कशाला भाऊ कसे करायचे. अंकल जी पिटबुल आहे ना, पिटबुल पिटबुल है ना, एक आता नहीं ना. हमारे इंडिया में बहुत कम है. हाँ पिटबुल, हाँ लिमिटेड है. ये फालतू है ना. तर भावना हे बघा पिटबुल कुछ करेगा नहीं. मुझे बहुत डर लगता है, कुछ नहीं करेगा. तर भावांनो हे बघा पिटबुल म्हणतात ते काका की चावत नाही, पण हाँ कुछ करेगा नहीं ना. तर भावांनो हे बघा हे पिटबुल, मला काय वाटतं गोप्रो चालू आहे. हे पिटबुल नावाचं कुत्रं आहे. हे एवढं हानिकारक राहते, जर याला जेवायला जर काही दिलं नाही ते माणसाला मारून टाकायला पण कमी पडत नाही, एवढं डेंजर कुत्रं आहे हे. आणि आपल्या भारतामध्ये लिमिटेड कुत्रे आहेत ते बाहेरच्या देशामध्ये आता जास्त आहे इकडे. ओ ओके, एक नंबर गणेश भाऊ, खरंच बघितलं का, त्याला म्हणते ते जीव लावणं कशाला म्हणते. किती भारी बघितलं. हां 6 month. हाँ यस. पिटबुल है पिटबुल. हाँ जी. वाओ नो कुत्र पा बहुत अच्छे. कुछ करेगा नहीं ना. हाँ. बघा पिटबुल सगळ्यात खतरनाक कुत्रा, सगळ्यात खतरनाक. आणि आज आपण त्याच्या संघ मस्त म्हणजे विचार नव्हता कधी पण बोललो आपण खेळ भारी वाटते, खूप जास्त भारी कुत्रा आहे भाऊ. त्याला खेळवायचा विचार नको करू, माणसाला मारायची पावर आहे त्याच्यामध्ये. है ना. हाँ एक आदमी को मार डाला था पिटबुल ने, वो कुछ हो गया था. तो ये कितने साल का होगा. अच्छा. इसे रोड पे नहीं छोड़ना चाहिए. अभी पीछे एक बहुत बड़ा डॉग था, वो फालतू था, मतलब ऐसे ही पाला हुआ था, उसको किसी ने ठोक दिया यार. बहुत बड़ा था, बहुत अच्छा. तर भावांनो असा विचार नव्हता केला खरं पिटबुलला असं कधी खेळत. पण हे कुत्रे आहेत ना, जेवढे चांगले शांत तेवढे जास्त सगळ्यात जास्त खतरनाक. एवढं खतरनाक आहे ना कुत्रं की माणसाला मारायची पॉवर ठेवते ते. जर त्या तोंडामध्ये समजा आपली मान जर आली ना, तेवढी तोंड टाकायचा दम आहे त्याच्यामध्ये. पण सध्या हे लहान आहे, तर चला जास्त उगस्ट आहे. गुरगुर करत आहे ते, बघितलं मी त्याच्या मानेन हात फिरव, गुरगुर करायला लागलं ते म्हणून उठलो मी पण. तर चला बघा हे बघा चप्पल मध्ये सगळे खडे आले, हे बा पुरे खडे पायाला ऋतू राहिले, चप्पल फाटली सगळी खालून.
चला आता उतार लागला, म्हणलं चप्पल पहिले बरोबर क्लिअर करून घ्या, कारण की पायाला खडे रुतले नाही पाहिजे. ओके, ब्लूटूथ गिल्टूथ सगळं बंद मोबाईलचं. आणि ओके, सगळं कट. मोबाईल पहिले बॅगीमध्ये, कारण की जर गचका आला समजा कमी जास्त, मोबाईल उडून वर नाही उडायला पाहिजे. हेल्मेट घालून घेतो, कदाचित हो नाही. पण जर सायकल घेऊन मी सांडलो तर मग टकुरं तर नाही फुटलं पाहिजे, बाकी काही विषय नाही. घासघूस झालं तर करून टाकू रिपेअर, पण टकुर नाही फुटलं पाहिजे. गणा काय झालं भाऊ, कुठेतरी चुकतोय तू. चलो चला मित्रांनो, आता कमी जास्त 10 ते 15 किलोमीटरच्या वर सायकल लोटून आणली. आता सायकल चालवायला लागलो, बरं वाटायला लागलं थोडं, नाही पाय दुखायला लागले होते. पण उतार लागला ना तर थोडं अजून बी चांगलं वाटतं. पण आपला हा गॉगल अक्षय भाऊ नव्हते, अक्षय भाऊ गॉगलले पायथावर तुमची आठवण येते. काय माहिती अक्षय भाऊ व्हिडिओ पाहावर आले की नाही पाहावर आले, नक्की कमेंट करून सांगा. ना बघा असा काही नजारा इथला. आपल्या या रस्त्याने खाली उतरून तिकडे समोर जायचं आहे, नाकी मागे यायचं. भारी, एक नंबर. मला वाटतं पर्वत पलीकडून जायचं आहे आपल्याला. इकडे पण एक रस्ता आहे, होऊ शकते खाली. 4 वेळ पडली सेल्फी स्टिक, माहिती आहे का? हिचे पुरे 1000 रुपये वसूल झाले भावांनो, आणि 5वी अंधार पडली. घ्या, तुटली गणेश भाऊ, तुटली. हे पा सेल्फी स्टिक गणेश भाऊची. हे पा भावांनो, 1000 रुपये वसूल केले पुऱ्या सेल्फी स्टिकनं. बरोबर ठेवा, नाही इकडे ठेवा. ब्रँडेड आहे. ब्रँड मला म्हणला होता घेतानाच सेल्फी स्टिक म्हणला अशी कुठं बनवून दाखव म्हणला, हे सुद्धा मला नाही म्हणला. 1000 रुपये घेतो म्हणला, पण हे मला असं आहे की तुम्हाला काय मटून ठेवा म्हणला. मला तर आधी हलक्यात या घ्यावं म्हणलं. नाही बघू शकता आपण नॅशनल हायवेवर, आणि हा हायवे 6 लाईन हायवे बघू शकता. 3 लाईन इकून 3 लाईन तिकडल्या साईडनं. आणि हायवे खूप जबरदस्त आहे. मी नेपाळमध्ये फर्स्ट टाइम 3 म्हणजे 6 लाईन हायवे पाहिला. आणि इकडे पोखरा साईडला थंडी एवढी जास्त आहे ना, खूप जास्त थंडी आहे. सध्या तुम्हाला मायनस टेम्परेचर दाखवून देतो मी, 1 मिनटं. हे बघू शकता मायनस टेम्परेचर, 1 मिनटं. हां, हे बघा -17 डिग्री बघू शकता. 17 ते 19 डिग्री मायनस. हे पहा 17-18 -17-18 डिग्री ताप हे आहे. एवढी थंडी जास्त आहे इकडे सध्या की खूपच. आणि इकडे ऊन म्हणून नाही, दिवसभर पुरा दिवस गेला पण ऊन नाही, लय कडक थंडी आहे. काय माहिती आवाज क्लिअर येऊ राहिला की नाही येऊ राहिला तुम्हाला. तर पहा हायवे किती जबरदस्त आहे. आणि आज आपण पोखराच्या कमी जास्त म्हणजे पुढे जाऊ थोडे, पण आज असा विषय असं वाटते की पोखरामध्येच आपण स्टे करावं. गणेश भाऊ थंडी तर लय वाटू राहिली हो. आज एखादी हॉटेलमध्ये 100-1 रुपयात रूम घ्यायला लागते वाटते. हां, पोखरा म्हणून जा म्हणते निघा इथून. मित्रांनो, आता आपण पोखरा सिटीच्या काहीतरी 2 ते 3 किलोमीटर मागे आहे. पोखरा सिटी स्टार्ट झाली आता आपल्याला सध्या लागणं. तर खरंच लय भारी वाटत आहे इकडे. आणि वातावरण एवढं थंड आहे, एवढं गार वातावरण आहे की खूप जास्त वाटतंय की लवकरच टोपी आणि हे घ्यावं लागेल, नाहीतर थंडीने जमून काम हे व्हायचं आमचं दोघांचं. थंडी एवढी जास्त आहे की हात आपल्याला लागले नाही का. पण आता टाईम बघू शकता, टाईम झाला 4:28 आणि 5 वाजेला इकडे अंधार पडतो. आणि नेपाळ आपल्यापेक्षा म्हणजे भारतीय टाईमपेक्षा 15 मिनिटांनं पुढे. भावांनो, आता आपण मागे एका शाळेवर थांबलो होतो.
तिथं बघितलं तिला नजारा, पण विषय असा झाला की तिथं थांबायसाठी कुलूप होते शाळेले, म्हणजे आतून जाता नव्हतं येत, म्हणून पुढे निघाला होता. पोखराच्या थोडं मागे एखाद्या ठिकाणी पाहावं लागेल, म्हणजे टेंटला जागा. जर पोखराच्या आतमध्ये एंट्री झाली तर मग टेंट लागायला कुठे जागाच नाही, कारण की पोखरा सिटी हे थोडी हायफाय सिटी आहे आणि मोठी सिटी आहे. तर आपल्याला पोखराच्या अगोदरच थोडं काहीतरी पाहावं लागेल एखाद्या ठिकाणी. बघू, रस्ता चांगला लागला थोडंसं पुढे जाऊ आणि रोडच्या साईडलाच बघू एखाद्या ठिकाणी टेंट लावायसाठी. तर भावांनो, गणेश भाऊ म्हणत की दत्ताभाऊ हे जे पाणी चाललंय सगळं ग्लेशियरचं आहे. खाली बघू शकता सगळं ग्लेशियरचं पाणी आहे. म्हणजे हे पाणी येते तरी कुठून? तुम्ही वर पाहिलं तर हे बघा, 1 2 3 4 सगळे डोंगर बर्फाचे, सगळे डोंगर बर्फाचे, आणि सगळं ग्लेशियरचं पाणी आहे. कारण की एकदम जे पुरं निळं आणि पांढरं शुभ्र पाणी आहे ना, ते पक्केच ग्लेशियरचं, खूप गार पाणी आहे. चला समोर जाऊ. आपल्या समोर एका ठिकाणी राहायला पण, टेंट लावायला पण जागा बघावं लागेल. ठीक आहे, एक सायकल आणली वर, एक सायकल आहे खाली, आता तिला पण वर आणतो. हो, अटकली काय? थांबा 2 मिनिटं. घ्या वर लोटा. आणली आणली आणली. ओके ओके, घ्या. दोन्ही सायकल इथून वरून आणल्या. आता वर जाऊ. ठीक आहे, हेल्मेट हेल्मेट चला मग. वर मंदिरावरती जागा पाहिली, जागा चांगली, 1 नंबर आहे. तर भावांनो, हे बघू शकता आपण इथं लावलं टेंट. इथं महादेवाचं मंदिर आहे, टेंट लावलं. अशी काही जागा बघू शकता. देवीचं मंदिर आहे. इकडे गणपती बाप्पा, तुम्ही पण दर्शन करून घ्या. आणि हे बघा, असं काहीतरी हायवे आहे खालून, आणि इथून असा वर रस्ता आहे. त्या रस्त्याने मी वर येऊन इथं सायकल लावल्या आणि हे केलं. बघू शकता. असं टेंट लावला तर टेंटने फटाफट पण मी आपलं सामान ठेवतो. ठीक आहे, आणि बघतो काय करायचं आहे. तर फटाफट फ्रेश व्हायला चालले का? या लवकर आहे, तोपर्यंत टेंट आवरतो फटाफट लावून टाकतो. मित्रांनो, व्हिडिओ एडिट गिडिट सगळं झालं आणि लास्टचा सीन राहिला रेकॉर्ड करायचा. तर विषय झाला, झोपलो होतो. हे बघू शकता, स्लिपिंग बॅगमध्ये थंडी वाजते. अजून याच्यावर एक ब्लँकेट पण घेऊन घेतलं. आणि चला आता झोपतो. बस लास्टचा हे राहिला होता सीन, म्हणून हे बघू शकता. असं काही हे गणेश बोतरी बसले आहे, लाईव्ह होता. सगळं सामान इथं ठेवलं, झोपतो आता. ठीक आहे, ओके भावांनो, गुड नाईट. व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर. ओके, बाय बाय.